विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 3 बहुपदी पॉलिनॉमियल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. या प्रकरणामध्ये बहुपदीची ओळख, इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल्स, बहुपदीवरील क्रिया, ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स, बहुपदीची कोटी, डिग्री ऑफ पॉलिनॉमियल, संश्लेषक भागाकार, सिंथेटिक डिव्हिजन, बहुपदीची किंमत, व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल, शेष सिद्धांत, रिमाइंडर थेरम या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी काही उदाहरण आहेत. पी घन वजा 1/2 पी वर्ग अधिक पी. या बहुपदीमध्ये चलाचा सर्वात मोठा घात 3 आहे. पी हे चल आहे, इथं 2 आहे. 3 आणि 2 हे धनपूर्णांक आहेत. पीचा इथं घात दिलेला नाही, तो 1 असतो. सर्व घातांक चलाचे धन आहेत. यम वर्ग अधिक 2n वर्ग वजा वर्गमात 3 यमचा 5वा. इथं सुद्धा यम या चलाचा घात इथं 2 आहे, इथं 3 आहे, 5 आहे, धन आहे. या ठिकाणी वरील सर्व राशीमध्ये चलाचे घातांक हे धनपूर्णांक आहेत किंवा शून्य म्हणजेच पूर्ण संख्या आहेत. ज्या बैजिक राशीमध्ये चलाचे घातांक पूर्ण संख्या असतात त्या राशीला बहुपदी पॉलिनॉमियल असे म्हणतात. 6 ही सुद्धा बहुपदी आहे, ती स्थिर बहुपदी आहे. कारण स्थिर बहुपदी कॉन्स्टंट पॉलिनॉमियल याला म्हणायचं. कारण या 6 वजा 7 असो, 1/2 असो, 0 असो, वर्गमात 3 असो, इत्यादी राशींना कोणतंही चल जोडलेलं नाही, त्यांना स्थिर संख्या म्हणायचं. स्थिर बहुपदी कॉन्स्टंट पॉलिनॉमियल. ओके. या ठिकाणी त्यानंतर बहुपदीचे प्रकार आपण पदांच्या संख्येवरून पाहणार आहोत. या ठिकाणी 2x आणि 5 प्रत्येक बहुपदीत एकच पद आहे. 2x जरी 2 आणि x स्वतंत्र पद, 2 स्वतंत्र दिसत असतील तरी सुद्धा या ठिकाणी गुणाकार ही त्यांच्यामध्ये एकच क्रिया आहे, म्हणून एकपदी म्हणायचं. 5 असू दे, 2x असू दे, प्रत्येक बहुपदीत एकच पद आहे म्हणून एकपदी म्हणायचं. त्यानंतर x चौथा घात अधिक x 2 पद आहेत. यम वर्ग वजा 3m, यम वर्ग एक पद आहे, 3m हे दुसरं पद आहे, म्हणून प्रत्येक बहुपदीत 2 पद आहेत म्हणून बहुपदी म्हणायचं. द्विपदी म्हणायचं, द्विपदी म्हणायचं. एक्सचा चौथा अधिक x 2 पद आहेत. त्यानंतर पदांच्या संख्येवरून 2 पद आहेत म्हणून एक पद आहे म्हणून एकपदी, 2 पद आहेत म्हणून द्विपदी. इथं 1/2y वर्ग वजा 2y अधिक 5 1 2 3 पद आहेत. 3 पदांची वजाबाकी बेरीज त्रिपदी. इथे x घन वजा वर्गमात 3x वर्ग अधिक 5x 3 पदांची वजाबाकी बेरीज आहे म्हणून त्रिपदी. प्रत्येक बहुपदीत 3 पद आहेत, त्रिपदी. ओके. आता बहुपदीतील चलाची कोटी. एकाच्यातील बहुपदीची कोटी प्रथम पाहूया. डिग्री ऑफ ए पॉलिनॉमियल इन वन व्हेरिएबल. 2x वजा 7 वजा 5x अधिक 9. x हे एकच चल आहे, पदे 3 आहेत पण x हे चल एकच आहे. या बहुपदीतील चलाचा सर्वात मोठा घात 7 आहे. ओके. म्हणजे ती बहुपदीची कोटी. कारण कोणत्याही या ठिकाणी बहुपदीमध्ये चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास त्या बहुपदीची कोटी म्हणतात. त्यानंतर 10 या बहुपदीची कोटी किती? 10 ही बहुपदी स्थिर बहुपदी आहे. आणि कोणती स्थिर बहुपदी? पहा, 10 गुणिले 1 म्हणजे 10च. 10 गुणिले x शून्य म्हणजे 1 म्हणजे x शून्य. कोणत्याही संख्येचा घात 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. म्हणून 10 गुणिले x शून्य म्हणजे 10 1 10च. म्हणून या 10 या बहुपदीची कोटी 0 आहे. कारण चलाचा घात सर्वात मोठा 0 आहे, स्थिर बहुपदीला जोडलेली आहे. इथं x घेतलं, y घेतलं, z घेतलं, काही चल कोणताही असू दे त्याचा घात 0 दाखवायचा. कारण त्याची किंमत 1 असते, त्यामुळे बहुपदीची किंमत बदलत नाही स्थिर बहुपदीची. मग 10 प्रमाणेच कोणतेही शून्य स्थिर बहुपदीची कोटी 0 असते. शून्य बहुपदीची कोटी निश्चित करता येत नाही. 0 असेल, समजा अंक आहे, 1 असो, 2 असो, 3 असो, 4 असो, 10 असो, 100 असो, यांची कोटी 0 असते. पण 0च असेल तर निश्चित करता येत नाही. आता एकापेक्षा अधिक चलातील बहुपदी. आता इथे एक बहुपदी आहे. 3m घन n 6 अधिक 7m वर्ग n घन वजा mn. m आणि n 2 चल आहेत. इथं m आणि 2 पद आहेत, m आणि n 2 पद आहेत. mचा 3 घात आहे, n चा 6 आहे, यांची बेरीज 9 झाली. इथं m चा वर्ग आहे, n चा घन आहे, 3 आणि 2 5 घातांकांची बेरीज झाली. इथं mn 1 आणि 1 2 झाली. म्हणजे 6 आणि 3 9, इथं 5 आणि इथं 2 म्हणजे 9 हा सर्वात मोठी बेरीज आहे. म्हणून या बहुपदीची कोटी 9 आहे. म्हणजे बहुपदीतील प्रत्येक पदामध्ये असलेल्या चलांच्या घातांकांची जी बेरीज सर्वाधिक असते त्या बेरीजेस त्या बहुपदीची कोटी म्हणतात. ओके.
येत्या घातांकांच्या बेरजा आत्ता बघितलं आपण 3 आणि 6 9, इथं 3 आणि 2 5 आणि इथं 1 आणि 1 2. म्हणून या बहुपदीची कोटी 9 आहे. एकापेक्षा अधिक चलातील बहुपदीची कोटी अशी ठरवायची असत्या. आता बहुपदीचे प्रकार पदांच्या संख्येवरून पाहिलं तसं कोटीवरून. एका चलातील बहुपदी 3x वजा 1 या ठिकाणी x या चलाची कोटी 1 आहे. जरी पद 2 असतील तर कोटी या ठिकाणी xचा या ठिकाणी घात 1 आहे. इथं 7y, yचा घात 1 आहे. त्यामुळे कोटी 1 आहे. कोटी 1 असेल तर रेषीय बहुपदी सामान्य रूप त्याचं x अधिक b. ए आणि बी सगुणक आहेत. ए मात्र शून्य असता कामा नये. यू शून्य झालं तर ही रेषीय बहुपदी शून्य होईल. त्यानंतर 2y वर्ग अधिक y अधिक 1. इथं कोटी 2 आहे. yचा सर्वात मोठा घात 2 आहे. इथं वजा 3x वर्ग सर्वात मोठा घात 2 आहे. म्हणजे कोटी 2 आहे वर्ग बहुपदी म्हणायचं. त्याचं सामान्य रूप x वर्ग अधिक bx अधिक c. ए बी सी हे सगुणक आहेत. ते ए शून्य असता कामा नये. ए शून्य झाला की वर्गपद शून्य होईल. आणि तिसरा प्रकार आहे या ठिकाणी x घन अधिक x वर्ग अधिक 2x अधिक वर्गमा 3. कोटी 3 आहे. इथं सर्वात मोठा घात m वजा m घन कोटी 3 आहे. घन बहुपदी कोटी 3 असेल तर तिचं सामान्य रूप x घन अधिक bx अधिक c अधिक d. ए बी सी डी सगुणक आहे. ए शून्य असता कामा नये. ए शून्य झाला की घन स्वरूप निघून जाईल. आणि x घन गुणिले ए शून्य होईल. ओके. Let us see some algebraic expressions. P cube minus 1 half p square plus p, m square plus 2n cube minus root 3 m 5, m raised to 5, 6 are all algebraic expressions. Here variable is free. Variable is p and the powers of the variable here 3, 2, 1. Here variable m powers are 2, 3, 5. Okay. But 6 is a constant. Here power is 3 positive, 2 positive, 1 positive, 2 positive, 3 positive, 5 also positive. Okay. Positive integers. In all algebraic expressions given above, the power of the variable are positive. Integers are 0. That is whole numbers. In algebraic expressions, if the power of the variable are whole numbers, then that algebraic expression is known as polynomial. 6 is also polynomial. Here 6 minus 7, 1 half, 0, root 3, etc. are constant numbers. Can be called a constant polynomial. 0 is also constant polynomial. Okay. Then types of polynomials based on number of terms. Here 2x comma 5. Here number of terms 2x is number of terms 1. Okay. 5 number of is here based on number of terms. Terms is 1 only. Okay. Only one term in the polynomial. Monomial. Okay. The type of polynomial is monomial. Here x fourth plus x. Here two terms x fourth and x. M square minus 3m. Two terms m square and 3m. Okay. Two terms in the polynomial. The types of polynomial binomial. Okay. Here 1 half y square minus 2y plus 5. Three terms are here. 1 half y square, 1 2y second, 5 third. Three terms in the polynomial trinomial. Okay. Here is also x cube minus root 3x square plus 5x. Here 1, 2, 3 terms trinomial. Okay. Then the degree of polynomial in the variable. Okay. In the polynomial 2x7 minus 5x plus 9. Which is the highest power of the variable? 7. Okay. Here the highest power is 7. In case of polynomial in one variable, x is a one variable, the highest power of the variable is called the degree of polynomial. 2x minus 7 minus 5x plus 9. What is the degree of this polynomial? Highest power 7. Degree of polynomial is 7. Okay. Then what is the degree of polynomial 10? 10 is constant. How to write? 10 is equal to 10 into 1. How to write then 1? 10 into x raised to 0. X raised to 0 means 1. Degree of the
polynomial is 10 is 0. Okay, 10, just like 10, degree of any non-zero constant polynomial is 0 and degree of 0 polynomial is not defined. Okay, then degree of polynomial in more than one variable, the highest sum of the power of variable in each term of the polynomial is the degree of the polynomial. Here example, 3m cube n6 plus 7m square n cube minus mn. Here degree of polynomial in the more than one here two variables are present. Okay, m and n. What is definition? The highest sum of the powers. 3m cube n6, highest addition of power here, 3 plus 6 is equal to 9. Here 2 plus 3 is equal to 5. Here 1 plus 1 2. Okay, here the highest sum of the power of variable is 9. Therefore the degree of this polynomial is 9. Okay, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आपल्या विद्यार्थ्यांच्यासाठी. आपण बहुपदी हे प्रकरण अशा पद्धतीनं सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत. दोन्ही माध्यमासाठी अतिशय उपयुक्त आहे. आपण जरूर भोसले सर जाकले हे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जरूर मला प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.